नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता 8वीचं इंग्रजी विषयातील पहिलं युनिट जे आहे त्यातलं 1.1 हे जे टॉपिक आहे त्यातली बी द बेस्ट ही पोएम आहे त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। तर त्याआधी सगळ्यात आधी आपण ही कविता जी आहे ती वाचून घेणार आहोत, रीड करणार आहोत। बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do, and there is lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. The poem is written by Douglas Malloy. Be the best म्हणजे जे काही आपण करणार आहोत ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा, असा जो संदेश आहे, असा जो मेसेज आहे तो या कवितेतून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण आता ही कविता पाहणार आहोत। तर या कवितेतले जे हार्ड वर्ड आहेत ते म्हणजे बघा, पहिला स्क्रब अँड एरिया कवर्ड विथ स्मॉल प्लांट्स, म्हणजे ज्या ठिकाणी छोटे छोटे जे झुडपं आहेत त्यांनी एरिया तो भरलेला असतो त्याला स्क्रब असं म्हटलेलं आहे। देन रील म्हणजे स्ट्रीम म्हणजे लहान जो ओढा असतो त्याला रील असं म्हटलेलं आहे। मस्की अँड बास ही जे आहेत ती नेम्स ऑफ फिश म्हणजे माशांची नावं आहेत। क्र्यू म्हणजे सेलर्स म्हणजे जे जहाज हाकतात त्यांना क्र्यू असं म्हटलेलं आहे। लेसर म्हणजे अनइम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं नाही, आणि ट्रेल म्हणजे अ नॅरो पाथ म्हणजे एक छोटीशी जी पायवाट असते त्याला ट्रेल असं म्हटलेलं आहे। तर बघा, बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली म्हणजे बघा, एखाद्या उंच पर्वतावरचा तुम्हाला एखादा देवदार वृक्ष होता येत नसेल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली, एखाद्या दरीतली तुम्ही छोटीशी झुडपं होण्याचा प्रयत्न केलात तरी चालेल। बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, परंतु छोटंसं झुडूप जरी झालात ते मात्र तुम्ही एखाद्या छोट्याशा नदीच्या किनारी असलात तरी तुम्ही बेस्ट असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची सुद्धा काहीतरी उपयुक्तता असते हे लक्षात घ्या। बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, जर तुम्हाला मोठा वृक्ष होता येत नसेल तर तुम्ही एखादं छोटंसं झुडूप किंवा खुरटं झुडूप झालात तरी चालेल। इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ द ग्रास, जर तुम्हाला छोटंसं झुडूप होता येत नसेल तर तुम्ही अगदी लहान गवत झालात तरी चालणार आहे किंवा गवत व्हा। अँड सम हायवे हॅप्पियर मेक, आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, जे काही हायवे म्हणजे जो मोठा रस्ता आहे बघा, म्हणजे ग्रास कुठे उगवलं जातं, गवत तुम्हाला रानात गेल्यानंतर पाहायला मिळतंच, परंतु एखाद्या बागेमध्ये तुम्ही गेलात तर तिथे कृत्रिम पद्धतीने म्हणजेच आपण मुद्दामून मानव निर्मित असं जे गवत असतं त्याची लागवड केलेली असते का, तर तिथे येणाऱ्यांना सगळ्यांना कम्फर्ट मिळावा म्हणून, बरोबर आहे की नाही। आणि तिथे त्या गवताला खूप चांगली किंमत असते, म्हणजे ते गवत सर्वोत्कृष्ट असतंच तिथे, तर त्या गोष्टीला कमी लेखता कामा नये। म्हणजे या कवितेमध्ये दोन गोष्टींची तुलना केलेली आहे, जसं की पहिला जो स्टांजा आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही पाईन आणि स्क्रब या दोन गोष्टींची तुलना केली, त्यापैकी पाईन ही मोठी गोष्ट दर्शवते तर स्क्रब ही लहान गोष्ट दर्शवते। त्यानंतर बुश अँड ट्री हा म्हणजे वृक्ष, बरोबर, म्हणजे मोठा वृक्ष, तर ती मोठी गोष्ट आहे, आणि बुश म्हणजे लहान गोष्ट आहे। तर इथे आपल्याला दोन गोष्टींची तुलना केलेली दिसून येते। मग त्याच पद्धतीने बुश आणि ग्रास याही दोन गोष्टींची तुलना आपल्याला इथे दिसून येते। बुश म्हणजे थोडं मोठं आहे आणि गवत हे त्यापेक्षा लहान आहे, या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे। इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मस्की आणि बास हे जे आहेत ते माशांची नावं आहेत। त्यातला मस्की हा जो मासा आहे तो मोठा आहे, मग तो मस्की मासा होता येत नसेल तर तुम्ही काय व्हा, बास होण्याचा प्रयत्न करा। बट द लिव्हलिएस्ट बास इन द लेक, परंतु तो जो बास मासा असेल तोही एखाद्या तळ्यामध्ये काय होऊ शकतो, स्वतंत्ररित्या फिरू शकतो।
तर या स्टांजामध्ये मस्की आणि बास या दोन गोष्टींची तुलना केलेली आपल्याला दिसते. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. म्हणजे आपण सगळेच कॅप्टन्स नसणार. एखादी टीम असेल तर त्या टीमचा एकच कोणीतरी कॅप्टन असतो. सगळेजण कॅप्टन बनू शकत नाही. परंतु वी हॅव गॉट टू बी क्रू म्हणजे क्रू म्हणजे काय, तर जहाजावरती एक कॅप्टन असतो पण बाकीचे खलाशी असतात. मग आपण जीवनात सुद्धा आपले मार्गक्रमण करत असताना एखादा कोणीतरी कॅप्टन असेल तर आपण त्या टीममधले मेंबर्स असणार आहोत हे लक्षात घ्या. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजेच इकडे असणाऱ्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गोष्ट देवाने दिलेली असते. बरोबर आहे की नाही? दैवी देणगी प्रत्येकामध्ये असते. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. म्हणजे इथे केलं तर भरपूर काही आहे करण्यासारखं आणि काहीच नाही केलं तर काहीच नाही आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुमच्या समोर आलेलं जे काम असेल ते तुम्ही तेवढ्या वेळेमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करता हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेन. जर तुम्हाला मोठा हायवे, बघा हायवे म्हणजे मोठा रस्ता असतो आणि ट्रेल म्हणजे मगाशी कसं म्हणाले की पायवाट असेल किंवा छोटासा रस्ता असेल तर त्याला ट्रेल असं म्हटलं जातं. मग जर हायवे होता येत नसेल तर किमान छोटा रस्ता व्हा. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्हाला सूर्य होता येत नसेल तर तुम्ही चांदण्या व्हा, तारे व्हा. म्हणजेच याही स्टांजामध्ये हायवे आणि ट्रेल या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. त्यानंतर सन आणि स्टार या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे की जिथे आपल्याला लहान गोष्ट आणि मोठी गोष्ट कोणती आहे ही लक्षात येते. इट इझंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. म्हणजे कोणतीही गोष्ट आकारावरून ठरवली जात नाही. जसं की ह्या पोएममध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी उपयुक्तच आहेत. त्यातली कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की त्याचा उपयोग नाही. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल जर सूर्य म्हटलं आणि तारे म्हटलं, चांदण्या म्हटलं तरी त्या दोन्हीही काय आहेत, निसर्गाला अनुरूप आहेत. सूर्याचा जसा आपल्याला प्रकाश मिळतो तसा चांदण्यांचाही प्रकाश मिळतो, चांदण्याही प्रकाश देतात. म्हणजे दोन्हीही उपयुक्त आहेत. परंतु आपण आपल्या ठिकाणी काम करत असताना मात्र ते नम्रपणे करायचं आहे, ते आपण प्रामाणिकपणे करायचं आहे असा संदेश थोडक्यात या कवितेतून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे तुम्ही कुणीही असाल परंतु तुमच्यातलं जे सर्वोत्तम आहे ते तुम्ही समाजाला देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. या कवितेतून कवीने हाच संदेश दिलेला आहे की कोणतीही गोष्ट लहान मोठी नसते, परंतु आपल्यामध्ये जे आहे ते मात्र आपण भरभरून समोरच्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. तरच आपला विकास होतो आणि तेच आपलं यश असतं. म्हणजेच आपल्याला आयुष्यात जे यश प्राप्त करायचं आहे त्यासाठी काय गरजेचं आहे, तर आपल्यासमोर कोणतंही काम येऊ देत ते काम आपण प्रामाणिकपणे करून पुढे जाणं हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला आयुष्यात यश प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारचा संदेश बी द बेस्ट या कवितेतून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.